तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। लय लांबपर्यंत गर्दी आहे। आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि रथ आहे। तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पुढं रेल्वे गेट आहे त्याच्यामुळं लय वेळ झालं इथं दिंडी उभा आहे। मी बसलोय खाली, पाय दुखायला लागले ते। आणि आपल्या सोबत आहे पांडुरंग। तर पांडुरंग कुठं आलाय तुम्ही? चाकरवाडी। चाकरवाडी बीड जिल्हा। चाकरवाडी बीड जिल्हा। ह्यांचं विशेष म्हणजे ह्यांना दिसत नाही आणि एकटे झाले। एकटे झालाय का तुम्ही? एकटाच आहे, एकटा। 4 वाऱ्या माझ्या कंप्लीट झाल्या ताई, 5वी 4 वाऱ्या कंप्लीट झाल्या बघा। तर मंडळी, हे माऊली कुठलं गाव तुमचं? परभणी, उमरी माळ्याची। बर, किती वर्ष झालं दिंडी करताय? 35 वर्ष वयाच्या 14व्या वर्षापासून। 14व्या वर्षापासून। पहिला अनुभव सांगा, जुना तुमचा। जुना अनुभव, पहिल्या बैलगाड्या होत्या। पहिल्या बैलगाड्या होत्या। बैलगाड्यामध्ये पिशव्या टाकायच्या। हां, बैलगाड्यामध्ये पिशव्या टाकायच्या आणि पडशा खांद्यावर घ्यायच्या। हां, पडशा खांद्यावर घेऊन चालायचं। काय 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 खांद्यावर घ्यायचं? पडशा म्हणते त्याला, या वयकडे म्हणते ना त्याला, पडशा म्हणते, पडशा। हां, पडशा खांद्यावर घेऊन चालायचं। हां, हातामध्ये टाळ, हां, खांद्यावर पडशी। हां, संध्याकाळच्या वेळेला कुठतरी पाळ ठोकायचा, रावटी, हां, त्याच्यामध्ये संध्याकाळी झोपायचं। बर। आणि मग स्टो होते काही, ज्याला स्टो भेटत नाही त्यांना काही गोळा करायचं, काड्यामुड्या, आणि पेटवायचं। 3 धोंडे मांडायचे, पेटवायचं। त्याच्यावर मग काय वरण चपाती भात भाजी पंचपक्वान्न नाही, भात टाकायचा। भात टाकल्यावर पाऊस इतका पडत होता तर मग त्यावेळेला त्या रावटीमध्ये पेटवायचं आणि त्याच्यावर बाहेरचं पाणी यायचं। आणि मग अर्धावट भात शिजलेला त्याच्या चुली खालून पाणी जायचं आणि चूल बंद पडायची। अर्धावट शिजलेला भात तसा कच्चा खायचा आणि माऊलीचं भजन करीत वाटेनं प्रवास करायचा। असा माझा गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर यांचा मी शिष्य आहे। आमची परंपरा परभणी जिल्ह्याची मोतीराम महाराजची। माझ्या वयाच्या 14व्या वर्षाचा अनुभव आहे बघा। आता तुमचं वय किती आहे? आता माझं वय जवळजवळ 55 वर्ष वय। 55 वर्ष। तितक्या दिवसापासून वारी करतो मी। तर पहिला ना आता फरक असा पडलाय की लय बदल झालाय। लय बदल झाला तो। एक माऊली मला म्हणाल्या की आता ट्रकाही आहे त्या, चालू आहे त्या। मी म्हणलं पहिलं ट्रका नव्हत्या, काय नव्हत्या। आता बदल झालाय तर रस्ता मोठं पाहिजे त्या दिंडीला। एवढा बारक्या रस्त्याने दिंडी जाऊन उपयोग नाही। हा, ही बघा दिंडीचा रस्ता एवढूला जाय आता। कालाचा ओघ आहे, बदल व्हायलाच पाहिजे। बदल व्हायला पाहिजे आपली। आता केंद्र शासनाचा कारभार आहे, रेल्वे गेट टाकला त्यांनी, पण आपल्या महाराष्ट्र शासनावरून बायपास केला ना तिकून। मला तेच म्हणायचंय, शासनानं दिंडी ह्या रस्त्याने आणायलाच नाही पाहिजे, तिकडूनच दिंडी न्यायला पाहिजे। ती वारकऱ्याची जुनी परंपरा, जुन्या लोकांची ती निरा नदीला स्नानाला जायचं आणि मग तिथे ट्रकची आता ट्रॅफिक जाम झाल्याच्यामुळं खूप वेळ वारावा लागतो ना, त्रास होतो वारकऱ्याला मागच्या। दिंडी ह्या मार्गाने यायचं कारण म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी विसावा आहे इथं, पिंपरी खुर्द थोपटेवाडी। त्याच्यामुळं इथं त्या बारक्या रस्त्याने दिंडी येते। बारक्या रस्त्याने दिंडी आल्यामुळे किती परेशानी झाली लोकांना। बराच वेळ झालं या रस्त्याने चालतो। हे रस्ता थोडा आखूड आहे त्याच्यामुळं चालणं काय उरका नाही। बघू आता पुढं मोठा रस्ता लागेल असं वाटतंय मला, काय माहिती मग काय होतंय। काय म्हणता? एक मार्ग? हा, वाहन पालखी एकाच मार्गाने आहे सगळं। दिंडी सगळं एकच आहे। दिंडीत होता का कसं काय तुम्हीच दिंडीत नव्हता? आम्ही पुढे होतो जरा, मग त्याच्यामुळे आम्ही वैतागून गेलो। म्हणलं आता ही नवीन 3 जण बी आहे ती नाही दिंडी हरपली। पुढे जाऊन थांबलो आम्ही, म्हणलं मागणं दिंडी येईल। दिंडी जरा मागे राहिली होती, जरा विसावा घेतला जरा। जास्त सावधानाची काळजी होती। सावधानाला मी आहे की गावातनं 10 फोन आलं असतं लगेच। नाही, सावधानानं आमच्या बरोबर जायचं मागापासून, होय ना? हो, तर लांबपर्यंत दिंडी आहे।
शॉवरची सोय आहे, पाण्याची आंघोळीची. तर मस्तपैकी आंघोळ ही करून घेतली आता, जरा फ्रेश झालं, बरं वाटलं. आणि ते पाणी असं शरीरावर आदळायचं ना की मसाज झाल्यासारखं झालं. त्या मालकाने सोय केली तिथं. तर मित्रांनो, ही जी सोय झालेली आहे ही सोय ह्यांच्यातर्फे झालेली आहे. नाव सांगा तुमचं. माझं नाव विजय मधुकर झांबरे. बरं, मी राहणार निरा. माझ्या वडिलांनी ही 30-40 वर्षापासून सोय केलेली आहे. बरं. माझे वडील हबप मधुकर नरहरी झांबरे यांनी मोबाईल चार्जिंग आणि आंघोळीची सोय ह्या दोन्ही सोयी इथं वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठेवलेल्या आहेत. माऊलीच्या कृपेने हा आम्हाला प्रसाद मिळतोय. ही परमेश्वरासाठी प्रार्थना. वारकऱ्यांतर्फे तुमचा आभार व्यक्त करतो मी. धन्यवाद. आंघोळ केली का नाना? केली का आंघोळ? हे सगळं झालं. कसं केली, कुठे केली आंघोळ? शावर कसं वाटलं? आता काय साबण निर्मा काय शावर. हो, हा भारी वाटलं का? भारी वाटलं. चांगलं अंग जरा दाबून निघलं. असं वाकल्यावर पाठीवर घेतलं शावर भरपूर आहे का नाही? हा, भारी वाटलं. आंघोळ केली, फ्रेश झालो जरा. आज गुरुवार आहे. एका ठिकाणी केळं वाटत होती, केळं घेतली, केळं खाल्ली आणि मस्तपैकी निघालोय आता. मग शिवाना बोला. बरं आहे का? ठीक आहे माऊली, चांगला आहे. कसं वाटतंय? अगदी आनंदात. आमच्या गावातले हे आणि ह्यांना जरा ऐकायला कमी येतं, त्याच्यामुळं हे यांच्या तंद्रीत असतात, त्यांच्या तालात असतात. ह्यांना घेऊन जावं लागतं. म्हणजे कसं पुढे एकदा निघालं की निघालं, म्हणजे लक्ष देत नाही, तर सांगावं लागतं जरा बरेच इकडे या तिकडे जावा. नंबरून घ्यायचं माऊली. नाही पण खऱ्याने ऐकायला कमी येतं का मुद्दाम करताय? नाही, थोडंसं कमी आहे. थोडं कमी आहे, लय नाही, लय नाही, थोडं कमी आहे. नाही. तर आजचा पालखीचा तळ निरामध्ये आहे, पण दिंड्या पुढं जाणार लोणंदमध्ये. आमच्या दिंडीचा मुक्काम लोणंदमध्ये आहे, लोणंदपासून थोडंसं पुढं. बघा इथं पालखीचा मुक्काम आहे आज. हा, ही निरा नदी समोर दिसते ती. भरपूर पाणी आहे हो नदीला. आपण आलोय आता नदीच्या पात्राच्या वर, पुलावरनं चालतोय. बरीच लोक खाली आंघोळी बी करते ते. निरा नदीची आंघोळ करते ते लोक. पाणी भरपूर आहे बरं का तसं. हा, हे पूर आलाही काही गावात बक्की झोपलंय सगळं. गावात झोपलंय, पाणी अडवलं असेल कुठं तरी. तिकडं पलीकडं पाणी आहे भरपूर. वसरला का पूल? चला, बरीच लोक इथं आंघोळीला आलेले आहेत. आणि बचाव कार्य मोहीम पण त्या नावा दिसते त्या आहेत. तर ही मीरा नदी आहे आणि ती जी नाव दिसते तुम्हाला ती बचाव कार्य मोहीम आहे. म्हणजे जरी एखादं बुडायला लागलं तरी ते वाचवतात. अजून तर तसं काय झालेलं नाही, पण पाणी भरपूर आहे नदीला. नदीच्या पलीकडे ठेपा घेतला होता. पांडुरंग श्रीरंग भजुरे मना, भजुरे मना तुम्ही भजुरे मना. पांडुरंग श्रीरंग भजुरे मना. अमोलिक जाते वै आता तरी कर सोयी. अमोलिक जाते वै आता तरी कर सोयी. मानव दे नाही पुन्हा पुन्हा. पांडुरंग श्रीरंग भजुरे मना, भजुरे मना तुम्ही भजुरे मना. पांडुरंग श्रीरंग भजुरे मना. रस्ता बारका असल्यामुळे लोक जिथं भेटेल तिथं जागा तिथं बसतात. शेतात हे बसायला लागले सगळीकडं आणि विश्रांती चालू आहे सध्याला. ही पीक लहान आहे म्हणून अशी चालले. आता आपण आलोय पाडेगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तिकडे बी खंडाळा आहे. मला वाटलं तिकडं खंडाळा आहे गाव. तिकडे कॅनेल आहे, कॅनेलला सुद्धा लोक आंघोळ करायला लागले. ते
तर दिंडी इकडे जेवायसाठी वळालेले जेवणाचा मुक्काम आहे आता सौदा जेवण आहे का इथं हा जेवण ते चालू आहे चपात्या बनवायचं आला का एक चपाती दोघा तिघाला 2-3 माणसं खातील एक चपाती लय मोठी चपाती आहे तर बघा ह्या चपात्या किती मोठ्या आहेत भाजायला बी सोप्या अशा 4 चपात्या भाजणं आणि ही एकच चपाती भाजणं सारखंच आहे पटपट उरकते ते आणि तर कापून अशा ठेवायच्या नंतर ह्याच्यात घ्यायच्या अशा कापून चला जेवण करून घेऊ आता तर आता जेवण झालं बसलोय जरा निवांत थोड्या वेळाने परत हलायचं आपल्याला अजून बऱ्याच जणांची जेवण उरकते ते ताट्या घेऊन चाललेत काय काय जण आज ऊन लय पडलंय लय म्हणजे लय आहे आज आणि दिंडी आपली जरा थोडीशी वेगळ्या मार्गावर निघाली पाठीमागं कोणीच दिसा नाही तुम्हाला कारण की आजचा मुक्काम आपला जरा थोडा वेगळ्या ठिकाणी आहे दिंडी सगळी वेगळीकडे निघाली आहे अरे बाकीची कुठं आहे ती बाकीचे आहे ती पुढे गेले ती काय महाग आहे ती आणि महाग आहे ती का पुढं तशीच गेली दिंडीच्या नादाने काय गेले बी असतील काय आता मी तिथं आपल्याला बसलो वळायचं मला- इकडे माहित नव्हतं काय त्यांना माहितच नव्हतं लगा गेली का गेला मी बी गेलो होतो पुढे गेलेलो परत माघारी आलो अलीकडे मग काय आहे ते? ती कसं आहे काय काय ठिकाणी मुक्काम मला, हा, माहिती. मुक्काम कुठं असतं ती माहीत नसतं आपल्याला आणि आपण तसंच पुढं जातो मग बाकीच्यांबरोबर चालत मुक्काम एकीकडे असतो प्रत्येक दिंडीचं ठरलेलं असतं कुणाकडे मुक्काम करायचा जेवण कुणाकडं आहे जसं ह्या दिंडीचं बघा मुक्काम हित आहे ही इथं थांबलेली दुपारचं जेवण करायला असं काहीतरी असतं नियोजन आधीच केलेलं असतं त्याचं ही एका नदीवर बंधारा आहे नदी आहे का वडा आहे काय माहिती पण ह्याच्यात जो विहीर आहे तर विहीर बी गच्च भरली याला बघून असं वाटायला लागलं की एकदा पवावं ह्याच्यात थंडगार व्हावं काय करायचं तोवर दिंडी जाईल पुढं तोवर दिंडी जायला आहे का नाही मग काय ते? चला पाणी भरपूर आहे पुन्हा. हां दिंडी आमची निघाली मोहरा आहे जरा आम्ही मागे थांबलोय आता तुम्हाला रस्ता सगळा रिकामा दिसेल कारण की आम्ही तरी एक दिंडी येते आहे इकडं हळूहळू हां दुसऱ्याच रोडने आलोय आम्ही दिंडीच्या मागे जायचं आता त्या भागात पाऊस जरा जास्त झाला रानांनी पाणी साठले भरपूर पाऊस झालेला दिसतोय इकडे सगळं उसच आहे दिसतच नाही गेलं तर कुठं तरी कडवाळ आहे नाहीतर उसच सगळं गाणं हुकलं होतं तुमचं बघितलं नाहीतर एकटं गेला असतो पंढरपूरला हळूहळू पंढरपूरपर्यंत जातच होतो मग रस्त्यानं पुन्हा कुठं थांबायचं काय करायचं हे सगळं पंढरपूरला काय कसं बी जाऊ शकतो सावधानानं गाडीत गेलं काय पुढं सावधानानं गाडीत गेले काय कटाळे चालू नो तर आपण बायपासने शॉर्टकटने पुढं आलो बायपासने आता ती जे मुख्य दिंडी आहे आपली मेन दिंडी माऊलीची ती बरोबर आपल्याला पुढे येऊन दिसणार आता तर ती रस्ता हिता आता समोर एकच येतोय आपण जरा शॉर्टकटने पुढं आलो असंच म्हणावं लागेल मला वाटलं जरा मार्ग बदलला पण मार्ग नाही बदलला मार्ग तीच आहे जरा पुढं आलोय शॉर्टकटने आपण तर मंडळी चालून कंटाळा आला एका झाडाखाली कडुलिंबाच्या बसलोय आता निवांत झाडावर दिंडी थांबली इथं बरं वाटलं जरा पाय दुखायला लागलो होतं आता एक अर्धा तास तरी निदान विश्रांती घ्यावी पुढे चालावं असं वाटतंय मला आता दिंडी किती वेळ थांबते त्याच्यावर अवलंबून आहे आता अर्धा तास होऊन गेलं जवळजवळ दिंडी इथं बसली निवांत शांत अजून तर काही नाव नाही काढलं उठायचं सगळी कटाळून झोपले ते सगळे चला महाराज उठून निघालं सगळेजण झोपले ते इकडं पण असं
बाया झोपल्या त्या सगळ्या. ही आमची मित्र कंपनी. घ्या घ्या खावा तंबाखू ही खाऊन घ्या. आमच्या घरची पप्पा का म्हणते ते आता टाकायच्या घरच्याला बी एवढं सांगतो निरोप द्यायचा चालता व्हिडिओ काढायचा आहे. बरं बरं सांगा निरोप सांगा तुमचा काय. निरोप काय सांगायचंय पहिली वेळ आलो यात्रेला दिंडीला मस्त झाली. आता पुढच्या वेळेस दोघं बी या. एकदा चुकलो 4 वेळा 4 जणांना फोन लावला परत आमची दिंडी पाठीमागनं पुढे आली दिंडी संकट आलो येताना. आता सगळे गाठ पडले नाश्ता वगैरे आनंद झाला. पुढल्या वर्षी जोडीने या. आता पुढच्या वेळेस जोडीने येणार. बरं बरं 100% येणार. चालेल चला महाराजांनी शिट्टी वाजवली. चला ए चोपदार उठलं दिंड्या निघाल्या. उठा बाया ना उठा. ते आपल्या मला वाटलं चला चला चला. आता दिंडी मुक्कामी आली इथं आणि बसलो इथं. मोबाईल चार्जिंगला लावला आहे कारण मोबाईल चार्जिंग झाला तरच व्हिडिओ अपलोड होणार आहे. मोबाईल कॅमेरा ही दोन्ही पण चार्जिंग करावं लागतं. बोर्ड आहे चार्जिंग लावले सगळ्यांनी सगळेजण बसले तिथं. मोबाईल लावते चाललाय चिवड्याचा बेत. चिवडा खाते. कसा आहे चिवडा? चांगला आहे नाना? हो नाना चिवडा कसा आहे? कसा आहे चिवडा? पण तुम्ही आज ही केलं बरं का लंगडी वारी झाली तुमची. मग कापड धुवायचे असू दे नाही तर काय बी असू द्या. तुम्ही गाडीत बसून आला हो. गाडीत बसून आला हो तुम्ही. मग आता आहेत ना पुढे धुवायचे. आम्ही आलोच की. गावापासून तुम्हाला सोडलं आता उद्याचा दिवस इथंच आहे की रिकामच आहे की उद्या धुतली असती कापड. पण कटाळा केला चालायचा. खरं बोलायचं. नाही नानांचं बी वय झालंय. नाना ओ नाना एक मुलाखत बघितली मी युट्यूबला. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो
96 वर्षाचं एक म्हातारा होतं चालतंय चालत वारी चालू आहे लंबी बायको होती एक. हा आंधळा माणूस आंधळा तीच की आज सकाळी आपण बघितलेलं एक माणूस आंधळ होतं काय दिसत नाही भीता आंधळा आहे नुसतं बापू ह्याच्या पशी आलेलं हा पालखी पशी आलेलं पैसे आलेला आंधळच होतं ते बी. काय ना 3 वर्ष झालं सलग वारी करत आणि एकटंच आलंय अजून त्याला कोणी जोडीदार नाही काय नाही जोडीदार नाही कोण नाही एकटंच आहे. आणि नाव बी त्याचं पांडुरंग आहे काय विशेष आहे का नाही बघा पुढच्या वर्षी अवश्य होय होय आता उद्या शाळा हा आहे ना बर बर ते गाई ही तेवढ्या बांधू लागत जा हा गाई बांधू लागत जा तिला काय एकटीला जमणार नाही तेवढंच बाकी काय नाही येतोय मी थोड्या दिवसात लगेच बर 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 द्या इकडं बर बर बघ बघ हाक मार काय करताय काय नाही बसलोय रानात थोडं थोडं खुरपावूनला तुरी तुरीचं कसं काय हाल बरी आहे का तूर आपल्या रानातल्या सुरुवातीला जरा पिवळी पिवळी दिसते ना पहिल्यांदा हा 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 परत मग परत चांगली होती ना हा मोठी झाल्या तर जरा हा अजून एक महिनाभर दिसेल पिवळी पुन्हा पाऊस नाही तिकडं अजिबात आता अजिबात नाही बघा माती हा दुरळा उडतोय इकडे पाऊस कसला पुणे सासवड आणि जेजुरी इथपर्यंत थोडा थोडा पुण्याच्या अलीकडे थोडा थोडा होता पण तिकडे पुण्याच्या पलीकडे देहू ही तिकडे त्या भागात तर भरपूर पाऊस आता नाही इकडं वारा सुटला आता आपल्यासारखंच झालंय आता इकडं डोंगर भाग नाही काय आता तुम्ही गेला तिकडं इकडं नाही काय आता इकडं आता आज लोणंद आणि ते पुढचं एक गाव आहे तिथं आलोय आम्ही बर काळजी घ्या हो होय होय तर इकडं पाला अशी ठोकली ती मस्तपैकी एकदम व्यवस्थित आणि जेवणाचा कार्यक्रम आहे माझा उपास ज्ञानो घे जेवण करून मग हा भुका लागल्या असतील तुला बी आता तू सकाळपासून काय खाल्लंच नाही लागा घे जेवण बापू जेवण जेवण करायचं करा 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 जेवण करून घ्या. जेवायचं हो आहे जेवायचं की आराम करायचा आराम करायचा करा होय 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 मग चालतंय ही अशी पाला असते ती मस्तपैकी कसं अंधारात जरा दिसत नाही ही झोपायची अशी व्यवस्थित झाडून काढायची जरा आणि झोपायचं व्यवस्थित प्रत्येकाला 10-10 15-15 माणसांना एक पाल वाटून देते ती आणि त्यात माणसं झोपते ते आता जेवणाचा कार्यक्रम चालू होईल आज जिथं मुक्काम आहे त्यांच्यातर्फे जेवण असतं आपल्याला आणि हे आपलं पाल आहे त्याच्यात आपण झोपणार आहे आता होय चोपदार जेवायचं नाही काय घ्या 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 जेवण करून राव तुमच्यावर लय मोठी जबाबदारी आहे हा बरं घ्या 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 नाही म्हणलं तुमच्यावर लय मोठी जबाबदारी आहे ह्यांना पुढं राहावं लागतं चोपदार आहे सगळ्यांना हाकीत न्यावं लागतं व्यवस्थित चला नाही मी आज उपास आहे माझा उपास सोडलाय दुपारीच आता फराळाचं केलंय थोडं ते दाखवतोय मी जरा आज ह्या इकडं आहे जेवण चालू आहे ते सगळ्यांची बसले ती निवांत एवढी माणसं आहे ती दिंडीमध्ये जवळजवळ मला सांगा ना ना जेवाया म्हणून हे महाराज आहे दिंडीचं हा बोला काय काय माहिती सांगायची असली तर आमची दिंडी महामुनी अगस्ती महाराज पायी दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेल्या 1998 पासून सातत्याने चालत आहे आणि या दिंडीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही धाराशिव जिल्ह्यातील काही बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा
अशा काही भागातील विविध भागातील वारकरी आमच्या दिंडीमध्ये दरवर्षी सामील होतात आणि 15 ते 20 दिवस माऊली सोहळ्यामध्ये चालत असताना इतक्या आनंदात राहतात की त्यांना घरची कसल्याही प्रकारची आठवण येत नाही. हरी नामामध्ये हरिभजनामध्ये गुंग होऊन जातात. माऊली 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 या नामस्मरणाने आणि जीवनामध्ये हा आनंद फक्त या माऊलीच्या सोहळ्यातच आहे. हा आनंद संसारात कुठंच मिळत नाही. कोणी कितीही पैसे दिले तरी हा आनंद भेटत नाही. म्हणून हा सोहळ्यामध्ये आम्ही इतर वारकऱ्यांना घेऊन सातत्याने वारी करत असतो. धन्यवाद. जय